तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर मकर कुंडारे तळपती श्रवणी कंठी कौस्तुभामणी विराजित हा कंठी कौस्तुभामणी मकर कुंडारे तळपती श्रवणी मकर कुंडारे तळपती श्रवणी कंठी कौस्तुभामणी तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हे तिघा आवडे निरंतर हे तिघा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे तिघा आवडे निरंतर हे तिघा माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे जय हो ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख पाहिना त्रिमुख आमाडीना पाहिना त्रिमुख आमाडीना तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर पाहिना त्रिमुख आवडीने पाहिना त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा हो कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर जय जय ढोबार कुमारी ढोबार तुम्हारी ढोबार कुमारी ढोबार तुम्हारी ढोबार कुमारी ढोबार तुम्हारी ढोबार कुमारी ढोबार
रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी रूप झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सुकृताची जोडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा
महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलाया तीर्थ पर्व काळ तीर्थ पर्व काळ तीर्थ पर्व काळ तीर्थ पाया पे सकळ पर्व काळ अवघे पाया पे सकळ पाया पे सकळ आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलाया तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा म्हणे देवा त्यांची केली पायी सेवा त्यांची केली पायी सेवा केली पायी आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा जय हरि 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 विठोबा रखुमा हरि विठोबा रखुमा 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 विठोबा रखुमा
आलिंगन घडे 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 रा आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे मुक्ती सायो जाता जोडे मुक्ती सायो जता जोडे मुक्ती सायो जता जोडे ऐसा संता समये मा ऐसा संता समये मा जोडे ऐसा संता सामहिमा ऐसा संता सामहिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलाया झाली झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा 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 झाली झाली बोला झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा 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 सीमा झाली 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 बोलायाची सीमा
बोलायाची सीमा झाली 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 बोलायाची सीमा झाली 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 बोलायाची सीमा 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 झाली झाली बोलायाची झाली राम झाली झाली बोलायाची सीमा ऐसा सदाचा महिमा ऐसा सदाचा महिमा महिमा विठ्ठल 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 राधा
विठ्ठल 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 तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज जब साधु संगम की जय विठला 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 हरा विठला अलिंगन घडे मोक्ष साह्युजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा तीर्थ पर्वकाळ अवघे पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया दुसरे चरण संताचिया चंद्रबादाने कथेचा विस्तार कथेचा चंद्रबादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु बासकरा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे जय हनुमान ज्ञान गुण सागर
जई कपिसती लोक उजागर रामदूत अतुलित भलदामा अंजनी पुत्र पवन सुतनामा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 तुमच्या अनुग्रहाला गेलो पावन झालो जरा रे तुमच्या अनुग्रहाला गेलो पावन झालो जरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोमा देवा निवृत्ती उतारा सोमा देवा निवृत्ती उतारा सोमा देवा निवृत्ती उतारा सोमा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अजत्र जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अजत्र जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अजत्र जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्र जननी देवांची अध्यत्र जननी देवांची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा अलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सोयीसाठी घेतलेलं अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांच्या गाथा 13 दिवस इंद्रायणीमध्ये होत्या 14व्या दिवशी वरती आल्या वारकरी संप्रदायाच्या कलास्थानी विराजमान असणारे या महाराष्ट्राचा जांतरा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असणारे ज्यांचं नाव घेतल्यानंतर यमदूत सुद्धा कापतो त्याचे श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु तुकोबारा यांचा संतांचा अलौकिक महिमा प्रतिपादन करतात विठाला 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 विठाला
आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जन्माला आली, आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जन्माला आली, तिचं नाव राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. आपल्या अंगाची कातडी काढावी तरुणांना आणि त्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना पायात घालायला चप्पल करून द्यावी, तरी ती आईचे उपकार आपल्याशी फिटू शकत नाही. कदाचित ती राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब जन्माला आली नसती तर वाटल्या असत्या आमच्या मुलीबाली, नसते राहिले कपाळी कुंकू, नसली तुझल्या अंगणी तुळस, नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. अरे काशी का कलाम जाती है, पुराण मस्जिद बनती है, एक शिवाजी महाराज न होती की सबकी सुन्नत होती है. आज या ठिकाणी हरिभक्त परायण संपत महाराज सतगिरी कोमाळेकर कीर्तन करताना दिसलाच नसता. ही कृपा फक्त त्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची आहे. राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलंय, राजा राजा मला कोंढाणा हवाय, राजा मला पुरंदर हवाय, राजा मला सिंहगड हवाय, राजा मला तोरणा हवाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी संध्याकाळपर्यंत गाड्याच्या चाव्या आणून ठेवल्या. त्याला एका विचाराचे माता पुत्र म्हणतात. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाच्या डोक्यावरून हात फिरवला, कुणाच्या खांद्यावरून हात फिरवला, एक एक राजा जोडला. अरे ठरलं जीवन जगायचं तर वाघाचं जीवन जगू द्या. अरे ठरलं. अरे 50, 100, 200, 400 मावळे घेतले. तानाजीने आवाज सुटला रांगडा भाषामध्ये, उडवायची राजे, सुलतानी सत्ता उडवायची राज. इथून पुढचं जगणं तुमच्या करता, इथून पुढचं मरणही तुमच्या करता. राज प्राण गेला तरी चालेल, महाराष्ट्र काबीज करायचा. अरे मरण आलं तरी तलगड जिंकायचा. आणि 400 मुलं घेतले, भगवान शंकराचं मंदिर गाठलं, हातामध्ये गुलाल घेतला, हातामध्ये भगवान घेतला, हातातला गुलाल, हातातला भांडार सहजच भगवान शंकरच्या पिंडीवर फेकून दिला आणि एकच जय जयकार झाला. हर 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 हर. अरे पाठीमागचा आवाज येत नाही, तुम्ही काय पाकिस्तानामधून आलेत का काय? नाही ना, शिवगर्जना झाली पाहिजे. हर 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 महादेव. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना वंदन करतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठाला 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 विठाला. हो ज्ञान्यांची राजयोग्यांची माऊली, साधकाचा मायबाप कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती भगवान विष्णूचा अवतार ऋषी माऊली ज्ञानोबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली समस्त ग्रामस्थ मंडळ कोमाळणे या ठिकाणी आज गीता जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. गेली अनादी कालापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. गीता जयंती निमित्ताने सालाबाद प्रमाणे चालू आहे. हरिभक्त परायण रामचंद्र महाराज दराडे यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच दत्ता महाराज डोन्नर यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे. या सप्त्याला किती दिवस झाले कोणी सांगू शकत नाही. मला वाटतं माझा जन्मही नसेल तेव्हापासून हा अखंड सप्ताह चालू असेल. 50-60 वर्ष झाले असेल, सांगू शकत नाही. हा ज्यांनी सप्ताह सुरू केला, इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. छोटंसं रोपटं लावलं होतं, पण आज इतका भरभरून प्रतिसाद मिळतोय की भव्य दिव्य अशी आज आपल्या गावामध्ये प्रांगणामध्ये वास्तू निर्माण झालेली आहे. भव्य दिव्य स्वरूपामध्ये असं मंदिर उभारलेलं आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवर असतील, टाळकरी माळकरी वारकरी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सप्ताह संपन्न होतोय. आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण मृदुंग विशारद मृदुंग अलंकार रवींद्रजी महाराज श्रीसागर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. तदनंतर गायनाचार्य हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू रोहिदाजी महाराज डोन्नर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो. तदनंतर
हरिभक्त परायण दीपक महाराज साबळे ही आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वांनाच धन्यवाद देतो. टाळकरी माळकरी आमचे विनेकरी बाबा देवराम बाबा त्यांनाही मी धन्यवाद देतो. तसेच आपल्या गावातील सर्वच मान्यवर असेल हरिभक्त परायण ज्येष्ठ कीर्तनकार नारायण महाराज नागरे ही आज उपस्थित आहे. तदनंतर मागं टाळकरी आहे आपले आत्तापर्यंत ज्यांनी आपल्या गावातील वारकरी संप्रदाय टिकून ठेवला. दर 15 दिवसाला भजन चालतंय. काही काही गावामध्ये हरिपाठ सुद्धा होत नाही, भजन सुद्धा होत नाही. पण आपल्या गावातील सर्वांनीच भजनी मंडळ माऊली कृपा भजनी मंडळ असतील, आपल्या गावातील मधु टेलर काका असतील, आपले निवृत्ती भाऊ सदगीर असतील, तसेच सदुभाऊ दराडे असतील, सर्वच माऊली असतील, सकाराम माऊली असेल, तदनंतर सर्वच हळकुंडे काका असतील. सर्वांनाच मी धन्यवाद देतो. आणि ज्यांचं आपल्या कार्यक्रमासाठी गावासाठी पुरेसं काही योगदान असतं, ज्यांना अत्यंत आवड असते आपल्या परमार्थिक कार्यक्रमासाठी योगदान, ते आमचे माऊली आमचे भरत माऊली. त्यांचा अट्टहास नेहमी असतो परमार्थामध्ये की सप्त्यासाठी काय द्यावं, या गावासाठी काय करावं. महाराज भरत माऊली त्यांनी आपल्या गावासाठी अनेक मुलांना, छोट्या छोट्या मुलांना एक परमार्थाकडे वाटचाल दाखवलेली आहे. अनेक लोकांना माळा घातलेल्या आहे, गुरु मानलेला आहे. असे आमचे भरत माऊली, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि सांगण्याचं कारण की आजची सेवा दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ माझ्या आज पदरामध्ये पाडले. आज मला ग्रामस्थ मंडळाने सेवा दिली. ही माझी जन्मभूमी आहे, प्रत्येकाला माहीत आहे. आणि आजची कीर्तन सेवा असा विशेष आहे. मागच्या वर्षीही मला फोन केला होता, पण त्यावेळेस येणं शक्य झालं नाही. पण यावर्षी आवर्जून यांनी फोन केला गावकरी मंडळींनी, आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाटेला आली. विशेषतः आजचा त्रिवेणी संगम आहे, माझी जन्मभूमी आहे. आजची पंगत आमचे दुसऱ्या दिवसाची पंगत आहे काटवली आळीची. आणि आजचा योग आहे, पंगत आहे काटवली आळीची. आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची विनापारा पण आहे काटवली आळीचा. आणि आजचा कीर्तनकार पण आहे काटवली आळीचा. ते तुम्हाला माहिती आहे. नावही असं भारी काटवले की आता जाऊ द्या, समोर लाईव्ह चालू आहे, जास्त बोलू शकत नाही. आणि त्यानंतर आमच्या आळीचीच पंगत नाही, तर त्यांना जोडून आता सरकार सध्या महायुतीचं चाललेलं आहे. त्याच्यामुळं 3 रिक्षा 3 चाकाची असते. त्याच्यामुळे आमची पंगतही 3 चाकावरती चालते. एक काटवली आळी, आणि दुसरी डावखर आळी, आणि तिसरी म्हणजे बिन्नर आळी. असे त्रिवेणी संगम महायुती म्हणून आज आमची पंगत आहे. आजचा कीर्तनकारही आमचाच आहे. तुम्ही म्हणशाल काटवले आळीचा जरी कीर्तनकार असला, पण शेवटी आपल्या गावचा आहे, याची जाण आहे मला. आणि जास्त माझा वेळ आता कमी राहिलेला आहे. जवळजवळ 8:15 8:30 वाजत आलेले आहे. माझ्याकडे फक्त अर्धा तास शिल्लक आहे, अर्धा पाऊण तास शिल्लक आहे. मला अभंगाचं चिंतन करायचं आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, तुमच्यापर्यंत ज्ञानोबा तुकोबारायांचं संत साहित्याचं तत्वज्ञान तुमच्यापर्यंत मला पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यावेळेस सर्वांनी, जेव्हा मी विठ्ठल विठ्ठल म्हणेल तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल नाही म्हणले, आता वाजले 8:30, महाराज कीर्तन विठ्ठल विठ्ठल नाही म्हणले तर कीर्तन आता वाजले की तुम्हीच म्हणा 12 नाही, आता वाजले की 12 नाही. जर टाळ्याने वाजवल्या तर तुम्हाला पहाटे 4 वाजेपर्यंत काही कीर्तन सोडणार नाही. त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. काळजी करायची नाही, तकतक करायची नाहीये. गावचाच महाराज आहे समजून सर्वांनी निवांत राहा, निवांत झोपा.
आणि बरोबर 9 वाजता उठा. 9 वाजता सगळेच जेवढे आलेले आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. जे घरून कीर्तन ऐकताय त्यांनाही मी धन्यवाद देतो. जे बरोबर 9 वाजता येणार आहे, जे बरोबर 9 वाजता येणार आहे. आज काय मेनू? मालचे. हा काटले आणि चांगला योग केलाय मालचे. त्याच्यामुळे निवांत राहा, काही काळजी करू नका. बरोबर 9 वाजता मी कीर्तन सोडणार आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तनाला प्रारंभ. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. अलिंगन घडे मोक्ष साहित्यता जोडे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारे म्हणतात की आलिंगन घडे मोक्ष साहित्यता जोडे. मग आलिंगन कुणी कुणाला द्यायचं असतं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आलिंगनाला सुद्धा अधिकार असतो. आलिंगन कुणी कुणाला द्यायचं असतं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आलिंगन संतांना द्यायचं असतं, देवाला द्यायचं असतं. पण ते संत भेटण्यासाठी काय करावं लागेल? संतांची भेट भेटणं अवघे दुर्बळ आहे. बहु अवघड असे संत भेटी, तरी करुणा जगजेटी, करुणा केली जगजेटी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आलिंगन देण्यासाठी तुम्हाला संतांची भेट व्हावी लागेल. पण ते संतांची भेट होण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? ऐका. मग जगद्गुरु तुकोबारायांना कुठे भेटले होते संत? एका वेळेस जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती भगवंताचं भजन चिंतन करण्यासाठी गेले होते. ज्यावेळेस भंडारा डोंगरावरती भगवंताचं भजन चिंतन करण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी एका दृष्ट बुद्धीची स्त्री आली आणि त्रास द्यायला लागली तुकोबारायांना. तुकोबाराय त्या स्त्रीला सुद्धा म्हणतात, जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. जाई तुम्हाते न करी सायास, जाई तुम्हाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नो. जाईओ तुम्हारे करी सायास, जाईओ तुम्हारे करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. जाईव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नहे. तू इथून निघून जा, आम्हाला त्रास देऊ नको. हे तुकोबारायांचं वैराग्य महाराज. जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्र डोंगरावरती गेल्यावरती त्यांना असं वाटलं विश्वाचा चालक मला भगवान परमात्मा मला भेटला पाहिजे. त्यांनी ज्यावेळेस भामचंद्र डोंगरावरती गेल्यावरती जगद्गुरु तुकोबारायांनी अन्न पाणी सोडलं होतं. कारण जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं होतं पांडुरंगांनी मला भेटावं, पांडुरंगांनी मला आलिंगन द्यावं वाटलं होतं. आणि भामचंद्र डोंगराच्या कुशीमध्ये जाऊन जगद्गुरु तुकोबाराय भजन करत बसले होते, ध्यान करत बसले होते. आणि ध्यान करत बसल्याने 15 दिवस झालं तरी अन्न पाणी सुद्धा घेतलं नाही. 15 दिवसामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ध्यान करत बसत असताना विश्वाचा चालक मला भगवान परमात्मा तुकोबारायांच्या भेटीला येतोय. तुकोबाराय म्हणतात 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. हे तुकोबारायांचं वैराग्य महाराज.
छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबारायांच्या कीर्तनाला येऊन बसत होते. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आल्यानंतर येऊन बसल्यावरती तुकोबारायांनी सगळं छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांची दया आली. त्यानंतर असा जरीत असा नजराना छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांनी दिला. त्या तुकोबारायांचा उद्गार आहे. तुकोबाराय म्हणतात की सोने रुपये आम्हा मृत्यू के पाषाण खडे जैसे. सोने रुपये आम्हा मृत्यू के पाषाण. त्या सोनेला सुद्धा मातीप्रमाणे तुकोबारायांनी मानलं महाराज, नकार दिला महाराज. हे तुकोबारायांचं वैराग्य. जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस भंडारा डोंगरावरती जात असताना, भामचंद्र डोंगरावरती जात असताना सांगून जात नव्हते घरी पत्नीला. जिजाबाईला प्रश्न पडायचा की माझे पती आज कोणत्या डोंगरावरती गेले असतील असा प्रश्न पडायचा. 3 पाऊल ओलवट्या भामचंद्र डोंगरावर जात असेल, गोराळेश्वर डोंगरावर जात होते का भंडारा डोंगरावरती जात होते, जिजामाताला प्रश्न पडायचा. ज्यावेळेस जिजामाता भाकरीचं गाठोडं घेऊन तुकोबारायांच्या जात असताना तुकोबारा डोंगरावरती गेल्यावरती पुन्हा लवकर येत नव्हते. जिजाबाईला प्रश्न पडायचा, आता मी डोक्यावरती भाकरीचं गाठोडं आहे, हातामध्ये पाणी आहे, कुठं जावा, कोणत्या डोंगराला जावा. पण जिजाबाई देहूच्या बाहेर निघाल्यावरती 3 पाऊल ओटवत्या. त्या 3 पाऊल ओटाने आपला कान त्या मातीला त्या पाऊल वाट्याला लावायच्या. आणि ज्या रस्त्याने श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा आवाज यायचा त्याच रस्त्याने जिजाबाई तुकोबारायांच्या भाकरी घेऊन जात होते. पण एके दिवशी असा प्रसंग घडला की भंडारा डोंगरावरती जात असताना जिजाबाईंच्या पायामध्ये काटा टोचल्यावरती धावा केला. सांगितलं माझ्या पायामध्ये काटा टोचलाय, मला आता कोण काढणार असा प्रश्न पडल्यावरती विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा पंढरपुरातून वीट सोडून येतो, भंडारा डोंगरावरती येतो आणि जिजाबाईंच्या पायातला काटा काढतो. ही झालं तुकोबारायांचं वैराग्य. का? तुकोबारायांनी साधना केली होती, भजन केलं होतं, गाथा निर्माण केला होता. ही झाली तुकोबारायांचं वैराग्य. मग या संतांना जर आलिंगन देण्यासाठी तर काय करावं लागेल? संत सुद्धा जगाच्या कल्याणासाठी येतात महाराज, जगाच्या कल्याणासाठी येतात. जगाच्या कल्याणासाठी विभूती देह कष्टविधी परोपकारी, देह कष्टविधी परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी विभूती देह कष्टविधी परोपकारी, देह कष्टविधी परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी संतांनी अवतार घेतलेला आहे, तुमच्या आमच्यासाठी अवतार घेतलेला आहे. तुमचं कल्याण व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, तुम्ही वारकरी संप्रदायाची गाथा ज्ञानेश्वरी वाचावी, हाच एकमेव उद्देश होता. म्हणून संतांनी अवतार घेतलेला आहे. मग त्या संतांना भेटण्यासाठी काय करावं लागेल? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर जन्माचं सार्थक करायचं असेल, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. तुकोबाराय म्हणतात जन्माचं सार्थक करण्यासाठी तुम्हाला आलिंगन द्यावं लागेल. पण आलिंगनाचे सुद्धा काही प्रकार असतात महाराज. आलिंगन देण्यासाठी 3 महत्वाचे प्रकार आहेत. एक वयाचा विचार करावा लागतो, दुसरा त्याचा अधिकार बघावा लागतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं अंतकरण काय बघावं लागतं. आता ऐका, एखाद्या माणसाचा 80 वर्षाचा माणूस आहे, 80 वर्षाचा मनुष्य आहे, आणि दुसरा आहे 5 वर्षाचा माणूस आहे. 80 वर्षाचा माणूस आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे. या दोघांमध्ये आलिंगन होतं का? होऊ शकत नाही, कारण वयामध्ये फरक आहे यामध्ये. मग ऐका ना, आता अधिकाराची सुद्धा गरज आहे आलिंगन देण्यासाठी. 50 वर्षाचा एक दुनियग्रस्त माणूस आहे, 50 वर्षाचा 2 मनुष्य आहे. एक आई सोसायटीचा चेअरमन आहे, एक सोसायटीचा चेअरमन आहे, त्याचंही वय 50 वर्षाचं आहे. आणि दुसरा मनुष्य आहे, त्याचंही वय 50 वर्षाचं आहे, पण तो दुसरा आहे तो शाळेचा शिपाई आहे. या दोघांमध्ये आलिंगन होतं का? होऊ शकत नाही, कारण अधिकार वेगवेगळा आहे त्यांचा. एक सोसायटीचा चेअरमन आहे, दुसरा शाळेवरचा शिपाई आहे, अधिकार वेगळा आहे. वय तरी दोघांचा एक असले पण आलिंगन यामध्ये होऊ शकत नाही. मला तिसरा प्रकार असा आहे अंतकरण. अंतकरण सुद्धा लागतं माणसाला. दोन्ही मनुष्याचं 50 वय आहे, दोघांचंही 50 वर्ष आहे, आणि दोघंही सोसायटीचे चेअरमन आहे महाराज. अधिकारही बरोबर आहे, वही दोघांचं सारखंच आहे,
पण दोन्ही एक निघालाय दशकरी विधीच्या कार्यक्रमासाठी आणि दुसरा निघालाय लग्न सोहळ्यासाठी महाराज. पण दोघांचं आलिंगन होऊ शकतं का हो? नाही होऊ शकत. याचं कारण असं आहे की एकाच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे, तो निघालाय दशकरी विधीच्या कार्यक्रमासाठी आणि दुसरा निघालाय लग्न सोहळ्यासाठी. त्याचं अंतःकरण सुखदायक आहे. मग या दोघांमध्ये सुद्धा आलिंगन होऊ शकत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आलिंगन द्यायचं कुणाला, कोणत्या पात्रतेचं आलिंगन पाहिजे महाराज. मग आलिंगन देण्यासाठी काय करावं लागतं महाराज? आता आलिंगनाचे सुद्धा काही प्रकार आहेत. काही दोष स्वरूप आलिंगन आहे, काही कामाचं आलिंगन आहे आणि काही प्रेमाचं आलिंगन आहे महाराज. त्यापैकी एक दोष स्वरूप आलिंगन असं आहे की बघा, धृतराष्ट्राचे जेव्हा मुलं मारले गेले त्यावेळेस कुणीतरी सांगितलं की धृतराष्ट्राला तुझे मुलं भीमाने मारलेलं आहे. मग त्यावेळेस धृतराष्ट्राला असा प्रश्न पडला की मला भीमाला आलिंगन द्यायचं आहे. आता भीम असा होता महाराज, एक मिनिट शांत बसा, आवाज जास्त करू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. धृतराष्ट्राला आलिंगन द्यायचं होतं भीमाला आणि भीमाला जेव्हा बातमी दिली की मला काकाने बोलवले आहे आलिंगन देण्यासाठी, त्यावेळेस भीम निघाला. आता भीम इतका शूर होता, इतका पराक्रमी होता महाराज, इतकी ताकद होती भीमाकडे की महाराज जर त्या भीमाने जर हत्तीला जर असं वरती फेकलं तर महाराज हत्ती खाली येत नव्हता महाराज. इतकी भीमामध्ये ताकद होती महाराज. असा बलाढ्य होता महाराज, इतका बलवान होता भीम. हत्तीवर फेकल्यावरती जे उपक्रम असतात ना, वरती सोडल्यावर जिथं थांबतात तिथं हत्ती जायचा महाराज. हत्ती खाली पण येत नव्हता आणि वरती पण जात नव्हता महाराज. इतका भीमामध्ये ताकद होती महाराज. तो भीमाला स्वतःच्या आईने जेवण करून दिल्यावर त्याचं पोट भरत होतं महाराज भीमाचं. इतका डेंजर होता भीम. पण थोडासा डोक्यामध्ये कमी असल्यामुळं जास्त विचार करत नव्हता तो आणि त्याला धृतराष्ट्राने बोलवलं आलिंगन देण्यासाठी महाराज. भीम एवढा बलाढ्य होता, जरी त्याची आई त्याला जेवण करून त्याचं पोट भरत होतं महाराज, तेव्हाचा तो भीम होता महाराज. नाही तर आत्ताचा भीम आपला बघायला गेला तर महाराज त्याला घरचं काही अन्न चालत नाही महाराज. त्या भीमाला आईचं अन्न चालत होतं महाराज. पण आत्ताच्या भीमाला आपल्या आईचं अन्न चालत नाही महाराज, बायकोचं अन्न जास्त जमतं महाराज त्याला. आपला एक भीम होता घाईमध्ये महाराज गेला घरी गेल्यानंतर धावपळ करीत गेला आणि म्हटलं आई मी एवढं महिनाभर काम करतो, एवढा पगार देतो तुम्हाला, रात्रंदिवस कामं करतो, स्वयंपाक तुम्हाला चांगला करतात नाही. असा भीम जेवायला बसला होता. आपला भीम सांगतोय तुम्हाला. असा जेवायला बसल्यानंतर आईला बोलायला लागला, आई मी एवढं महिनाभर कामं करतो, तुम्हाला पैसे देतो, रात्रंदिवस कामं करून मला चांगलं जेवायला देत नाही, चांगली भाजी बनवत नाही, या भाजीमध्ये तेल नाही मीठ नाही. असं म्हटल्यानंतर आई म्हणते हळूच, अरे भीमा ही भाजी मी नाही बनवली, माझ्या बायकोनी बनवली, तुझ्या बायकोनी बनवली. मग भीम म्हणतो असं आहे, बायकोनी बनवली काय? मग शांत होतो, बायकोचं नाव काढलं शांत होतो महाराज. असा आपला भीम आहे महाराज. काय सांगू तुम्हाला महाराज, अनेक प्रकार आहे महाराज याच्यामध्ये. अहो ज्यावेळेस एखादा दुसरा भीम आपल्या घरी जातो महाराज, एखाद्या माणसाने संसारामध्ये जर कौतुक करावं एखाद्या माणसाचं महाराज, घरी गेल्यानंतर असाच आपला एक भीम होता, त्याला सांगितलं घरी गेल्यानंतर बायकोचं तुझं कौतुक करावं महाराज तर संसार चालतो. आता मला माहिती आहे संसार कसा चालवायचा कसा नाही. आणि त्यानंतर आपला भीम घरी गेला एक दिवस. ते घरी गेल्यानंतर त्यानं कीर्तनामध्ये ऐकलं की कधी कधी बायकोचं कौतुक करायचं असतं. ऐकल्यानंतर बघायचं का नाही मागं पुढं. हा घरी गेल्यानंतर बायकोनी जेवण वाढल्यानंतर हा जेवायला लागला. पण बायको थोडी भांडायला लागली कारण कीर्तनाला आधीच उशीर झाला होता आणि आधीच कीर्तन उशिरा सोडलं होतं. मग त्याला कीर्तनामधला डायलॉग आठवला की कधी कधी आता बायको जर रागावली आपल्यावरती, आता आपल्याला कौतुक करायचं बायकोचं, काय करावं लागेल. जेवण करता करता त्याला आठवलं बायकोचं कौतुक करावं म्हणून आणि तो म्हणायला लागला वा 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 काय स्वयंपाक केलाय, वा वा काय भाजी बनवली, वा रे वा काय भाजी बनवली असं म्हणायला लागला. बायकोला आधीच राग आला होता घरी. म्हणजे आधीच महाराजांनी कीर्तन उशिरा सोडलंय, वरून पंक्तीला काही जेवायला राहिलं नाही आणि माझा नवरा इथं आलाय आणि वरून भाजीचं वर्णन करायला लागलाय. तिने अशा मूठ आवडल्या दोन्ही बी, काय करावं सुचत नव्हता. पण याचं चालू सुरू झालं होतं. याने कीर्तनात ऐकलं होतं बायकोचं कौतुक करायचं. हा म्हणला काय भाजी बनवली, एवढी सुंदर भाजी बनवली. अरे वा 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 वा. बायकोने जशी भाजी घेतली
जशी भाजी केली त्यांनी जोऱ्यात आदळली एकदम खाली. म्हणली 10 वर्ष झालं कधी म्हणले ना तुम्ही भाजी आवडली एवढी, आणि आजच मी शेजारच्या घरून भाजी आणली, तर तुम्ही म्हणताय की आज भाजी गोड झाली आहे. असं कधी कधी कौतुक राहतं महाराज. त्यामुळे समजून घ्यायचं आपण बोलतोय काय, घरी वर्णन कोणाचं करायचं असतं. आता तो भीम होता महाराज, तेव्हाचा भीम होता महाराज. आणि ज्यावेळेस धृतराष्ट्राने जेव्हा आलिंगन देण्यासाठी भीमाला बोलवलं तेव्हा भीम लगेच निघाला आलिंगन देण्यासाठी. आलिंगन देण्यासाठी निघाल्यावरती आता भीमाला 2 काका होते, एक युधुर काका होते आणि महाराज, आणि एक धृतराष्ट्र काका होते महाराज. भीमाचे जे धृतराष्ट्र काका होते ते काका म्हणजे धोका देणारे होते महाराज, आणि ते युधुर काका होते ते धोक्यातून वाचवणारे होते महाराज. अशी 2 काका होते. भीम लगेच आलिंगन देण्यासाठी निघाल्यावरती भगवान श्रीकृष्णाला कळालं की आता भीम आलिंगन देण्यासाठी निघालाय. त्यावेळेस भीमाला अडवलं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ए भीमा, अरे कुठे निघालाय तू? भीम म्हणतो, मी आलिंगन देण्यासाठी निघालोय धृतराष्ट्राला. अरे तुझा काका जरी असला पण जरा सावकाश जावं लागेल, कारण तू त्याचे 500 मुलं मारलेले आहात. त्यावेळेस एक काम कर म्हटले. भगवान श्रीकृष्णाने भीमासारखा सेम पुतळा तयार केला महाराज. सेम पुतळा तयार केला आणि तो पुतळा सांगितलं, हा ज्यावेळेस भीम धृतराष्ट्र जेव्हा आंधळा होता, जेव्हा सांगेन आलिंगन द्यायचं त्यावेळेस हा पुतळा फक्त समोर लुटून द्यायचा, बाकी काहीच करायचं नाही, तू मात्र आलिंगन देऊ नको. भगवान श्रीकृष्णाने तो लोखंडाचा पुतळा बनवला आणि भीमाकडे दिला. आणि जेव्हा भीम धृतराष्ट्राच्या भेटीसाठी गेलेला आहे तेव्हा सांगितल्यानंतर धृतराष्ट्र म्हणतो, भीमा मला आलिंगन द्यायचंय तुम्हाला. त्यावेळेस भीमाने सांगितलं, या धृतराष्ट्र पुढे या, मला आलिंगन द्यायचंय तुम्हाला पण. त्यानंतर धृतराष्ट्राने आंधळा असल्यामुळं असं आलिंगन देण्यासाठी सावध झाला आणि भीमाने हळूच भगवान श्रीकृष्णाने बनवलेला तो लोखंडाचा पुतळा हळूच पुढे ढकलून दिला आणि धृतराष्ट्राने त्या लोखंडाच्या पुतळा असं आलिंगन दिलं. जसं आलिंगन दिल्यावरती त्या लोखंडाच्या पुतळ्याचं महाराज पीठ झालं महाराज. पीठ, इतकी ताकद त्या धृतराष्ट्रामध्ये होती महाराज. पीठ झाल्यानंतर भीम घाबरायला लागला. भीम म्हटला, जर भगवान श्रीकृष्णाने मला जर लोखंडाचा पुतळा दिला नसता तर माझं सुद्धा मला यमलोकी पोहोचावं लागलं असतं म्हणला. त्या ठिकाणी जर भीम नव्हता महाराज, लोखंडाचा पुतळा होता महाराज, पण त्या ठिकाणी आलिंगन देण्यासाठी जर महाराज आजचा कीर्तनकार असता तर महाराज या ठिकाणी पाहायला भेटला नसता महाराज. याला म्हणतात दोष स्वरूप आलिंगन महाराज. अजून एक आलिंगन सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला बोलवलं होतं त्यावेळेस सांगितलं की अफजल खान म्हटले, छत्रपती शिवाजी महाराज मला तुम्हाला भेटायला यायचं आहे, काय करावं लागेल? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, मी तुमच्या महालामध्ये भेटायला येतोय. त्यावेळेस आधीच अफजल खान महालामध्ये येऊन बसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वकील घेतला, एक अंगरक्षक घेतला. 6 जणांची भेट ठरली होती. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले, तसं भेटायला गेल्यानंतर अफजल खानाने सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज मला आलिंगन द्यायचंय तुम्हाला. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्या अफजल खानाला आलिंगन द्यायला गेले. आणि जसं आलिंगन दिलं, आलिंगन देताना मात्र अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन देता अशी एक तलवार काढणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटामध्ये घालणार. तेवढ्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी सावध होते. त्यांनी हातामध्ये वाघनख्या घेतल्या होत्या. तो वाघनख्या अफजल खानाच्या पोटामध्ये घातल्या आणि अफजल खानाचा वध केला महाराज. तेव्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला गडकिल्ले दिसताय महाराज, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सावध होते. याला दोष स्वरूप आलिंगन म्हणतात महाराज. मग ऐका ना, हे दोष स्वरूप आलिंगन आहे, हे यमाचं आलिंगन आहे, पण प्रेमाचं आलिंगन बाकी अजून कामाचं आलिंगन आहे. कामाचं आलिंगन असं आहे की पती पत्नी जेव्हा ते आलिंगन देतात त्याला कामाचं आलिंगन म्हणतात. आणि शेवटचं जे आहे प्रेमाचं आलिंगन, ते प्रेमाचं आलिंगन मित्र मित्राला आलिंगन देतो, भाऊ भावाला आलिंगन देतो, बहीण बहिणीला आलिंगन देतात, सासू सासऱ्याला आलिंगन देतात महाराज. हे असे सर्वसामान्य आलिंगन आहे महाराज. हे आलिंगनाचे प्रकार आहे. मग यापैकी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे आलिंगन जरी प्रकार असले संतांनी भक्ताला आलिंगन दिलेलं आहे आणि भक्तांनी देवानी संतांना आलिंगन दिलेलं आहे महाराज. ऐका, देवानी भक्ताला संतांना आलिंगन कसं दिलं? ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय लोहगावला कीर्तनाला गेले असताना शिवबा कासार एक टाळकरी होते. 14 टाळकरी होते तुकोबाराय यांचे. त्यापैकी शिवबा कासार टाळकरी होते
आणि त्या शिवबा कासार जेव्हा कीर्तनाला जात होते तुकोबारायांच्या त्यावेळेस शिवबा कासारला कीर्तनाला घेऊन गेल्यावरती 15 दिवस महिनाभर कार्यक्रम असल्यामुळं शिवबा कासार काही घरी जात नव्हते. पण त्यांच्या पत्नीला राग यायचा की तुकोबाराय माझ्या पतीला घेऊन जात आहे कीर्तनाला. पण एक दिवस असा घटना घडली काहीतरी करावा लागेल. शिवबा कासारच्या पत्नीने सांगितलं की आज तुकोबारायांना लोहगावला आपल्या घरी पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे, त्यांना आज घेऊन या तुम्ही. आल्यानंतर शिवबा कासार म्हणतात की एवढ्या वेळेस कधी तुकोबारायांना बोलवलं नाही आपल्या घरी, पत्नीने स्वयंपाक पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे, आज कशी बोलावताय. शिवबा कासारने तुकोबारायांना सांगितलं आज आमच्या घरी मुक्काम करावं लागेल आणि स्वयंपाक छानपैकी बनवलेला आहे, आमच्या घरी मुक्काम करावं लागेल. शिवबा कासारने तुकोबारायांना लोहगावला आणलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून तुकोबारायांना जेवू घातलेला आहे आणि त्या ठिकाणी तिथेच मुक्काम केला. सकाळी तुकोबाराय उठल्यानंतर शिवबा कासार हे शौचालयासाठी बाहेर गेलेले. त्यानंतर त्या शिवबा कासारच्या पत्नीने इतकं गरम पाणी उकळलं, त्या हंड्यामध्ये इतकं गरम पाणी केलं की सांगितलं तुकोबाराया तुम्हाला आंघोळीसाठी बाथरूम मध्ये जा, तुम्हाला आंघोळ घालायची आहे. जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय बाथरूम मध्ये गेले आंघोळीसाठी गेल्यानंतर शिवबा कासारच्या पत्नीला असं वाटायचं की तुकोबारायांमुळे माझे पती घरी येत नाहीये, रागराग करायची. इतकं उकळतं पाणी शिवबा कासारच्या पत्नीने केलं होतं की त्या पाण्यामध्ये जरी खडा टाकला तर त्या खड्याचे 2 तुकडे व्हायचे महाराज, 2 तुकडे व्हायचे. इतकं गरम पाणी केलं होतं आणि ते गरम पाणी त्या शिवबा कासारच्या पत्नीने तुकोबारायांच्या अंगावर टाकल्यानंतर तुकोबारायांनी पांडुरंगाचा धावा केला. तुकोबारायांच्या अंगाची लाही झाली महाराज, लाही झाली. धावा करायला आले पांडुरंगाचा धावा करायल्यानंतर विश्वाचा चालक मालक सुद्धा भगवान परमात्मा तुकोबारायांच्या भेटीसाठी येतोय आणि तुकोबारायांना लाही तुकोबारांच्या शरीराचे झाल्यावरती जळे माझी काया लागेला मनवा, चला माझी काया लागेला मनवा. हे जळे माझी काया लागला मनवा, जळे माझी काया लागला मनवा. केशवा
जगद्गुरु तुकोबारायनं सुद्धा विश्वाचा चालक मार्ग भगवान परमात्मा आलिंगन देतोय महाराज, आलिंगन देतोय महाराज. ऐका ना, सर्वात श्रीमंत कोण संत असेल? ओके, तर नाथ महाराज आहे. पैठणचे श्री संत एकनाथ महाराज आहे. त्या एकनाथ महाराजां सर्वात श्रीमंत आहे. ज्यावेळेस नाथ महाराजांच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस कीर्तन व्हायचे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जेव्हा नाथ महाराजांच्या दरबारामध्ये कीर्तन व्हायचे, कीर्तन झाल्यानंतर नाथ महाराजांच्या दरबारामध्ये प्रत्येकाला 1 किलो मूग डाळ द्यायचे, 1 किलो गुळ द्यायचे, तेव्हाच त्या भक्ताला घरी पाठवायचं महाराज. एकदा असा प्रसंग घडला की नाथ महाराजांच्या घरी त्या ठिकाणी रोज पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असायचा. स्वयंपाक असल्यानंतर त्या ठिकाणी एक ज्यांना लिहिता येत नाही, ज्यांना वाचता येत नाही, अनेक लोक त्या ठिकाणी येत होते. पण नाथ महाराजांच्या घरी गावबा एक नावाचा ग्रस्त येत होता, भक्त येत होता. आणि आल्यानंतर नाथ महाराजांचं आता वय झालं होतं, भागवत रामायण लिहिण्याचं काम चालू होतं. आणि रामायण लिहित असताना त्यावेळेस नाथ महाराजांना प्रश्न पडायचा, आता माझं वय झाले, मला समाधी घ्यायची आहे, हे रामायण लिहिलेलं कोण लिहिणार आहे आता शेवटचं? पण नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित हा काशीला जाऊन आला होता, मोठा विद्वान होऊन आला होता. त्या हरिपंडितला वाटायचं आता नाथ महाराजांचं वय झालेलं आहे, शेवटचं रामायणातलं उत्तराखंड नाथ महाराज मला सांगणार आहे लिहिण्यासाठी. आणि त्यावेळेस एक दिवस हरिपंडित नाथ महाराजांचे मुलगा नाथ महाराजांकडे गेला, बाबा तुम्ही आता रामायण लिहित आहात, पण आता तुमचं वय झाल्यानंतर तुमचा हात थरथर कापताय, हे रामायण कोण लिहिले? त्यावेळेस नाथ महाराजांनी सांगितलं, अरे आपला भक्त आहे, आपला रोज कीर्तनाला येतो, झाडलोड करतो, तो गावबा आहे, तो गावबा आपल्या रामायण लिहिणार आहे. हरिपंडित म्हणतात, अहो तो गावबा नुसतं पुरणपोळ्या खाण्यासाठी येतो, त्याला लिहिता येत नाही, त्याला वाचता येत नाही, तो कसा रामायण लिहू शकतो? त्यावेळेस नाथ महाराज म्हटले, गावबाला माझ्याकडे बोलून आणा. ज्यावेळेस गावबाला बोलावलं, गावबाला विचारलं, गावबा तू या ठिकाणी रोज येतो, कीर्तन ऐकतो, पुरणपोळ्या स्वयंपाक जेवण करून जातो, तुला लिहिता येतं का, वाचता येतो का? गावबा म्हटलं, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. नाथ महाराज म्हणतात, अरे गावबा तूच रामायण लिहायला पाहिजे. आणि त्या गावबाला नाथ महाराज आलिंगन देतात. त्या गावबाला आलिंगन दिल्यानंतर महाराज अख्खं शेवटचं राहिलेलं रामायण गावबाने लिहिलेलं आहे. आजही आपल्याला ग्रंथ संपदा बाहेर काढली तर त्यामध्ये गावबाचं नाव दिसतंय महाराज. मग आलिंगन दिल्यावरती सुद्धा भक्त काही करू शकतात, रामायण लिहू शकतात महाराज, तर काय होऊ शकत नाही. आता ऐका ना, आलिंगन दिल्याने काय होतं? मोक्ष मिळतो. मोक्ष कोणता मिळतो? साविच्यता मुक्ती मिळते. आता मुक्तीचे सुद्धा 4 प्रकार आहेत. एक समीपता, सलोकता, स्वरूपता आणि शेवटची मुक्ती म्हणजे साविच्यता. साविच्यता मुक्ती मिळते. कशाने मिळते? संतांना आलिंगन दिल्याने मिळते. आता मोक्ष कुणाकुणाला मिळतो, कसा मिळतो? आता ज्ञानोबा रायांचा संजीवन समाधी सोहळा झाला, त्यावेळेस पंढरपूरचे सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर तिने आता सांगितलं की मोक्ष कशाने मिळतो. एका वेळेस एक रोगी मनुष्य कच्चेश्वर ब्रह्म होते. ते कच्चेश्वर ब्रह्म रोगाने व्यस्त होते, त्यांचा रोग काय बरा होत नव्हता. ते कच्चेश्वर ब्रह्म अनेक दवाखाने फिरले, महाराष्ट्र राज्यामध्ये गेले, पण त्यांना काही विलाज होत नव्हता. केदारनाथला गेले, बद्रीनाथला गेले, काशीला गेले, वृंदावनला गेले, अनेक ठिकाणी जाऊन आले, पण त्यांचा जो रोग होता त्यांना तो रोग काय बरा होत नव्हता. त्यांचं नाव कच्चेश्वर ब्रह्म. आणि त्यावेळेस त्या कच्चेश्वरांनी वैतागून काय करावं असं वाटलं. डॉक्टरांनी सांगितलं, तुमचा रोग बरा होऊ शकत नाही, तुम्हाला फक्त 15 दिवसाचं आयुष्य राहिलेलं आहे. 15 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं ते बघून घ्या. तुमच्यासारखा असा एक परमार्थिकग्रस्त भेटल्यानंतर सांगितलं कच्चेश्वरांनी, मी फक्त 15 दिवस जगणार आहे. डॉक्टरांनी सांगितलंय, मी सर्व इलाज केले पण माझा रोग काय बरा होत नाही, अनेक पैसे खर्च केला पण माझा काय रोग बरा होत नाहीये. त्या धार्मिक ग्रस्तांनी सांगितलं, देहूला जातो, देहूला तुकोबार आहे, तिथं राहतात, एकदा तुकोबारांचे दर्शन घे, दर्शन झाल्यानंतर तुझा रोग मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. ते कच्चेश्वर मजल करत देहूला आलेले. देहूला आल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबारांची पत्नी जिजाबाई
घरामध्ये होत्या आणि घरामध्ये असल्यानंतर विचारलं इथं तुकोबा राहतात का? जिजाबाईंनी सांगितलं तुकोबा लोहगावला कीर्तनासाठी गेलेले आहे. किती दिवस येणार नाही, 2 दिवस येणार नाही, कारण भजन कीर्तन तिकडे चालू आहे. त्या सांगितल्यानंतर कच्चेश्वर ब्रह्मांनी गाडी घेतली, दरमजल करत करत लोहगावला गेले. लोहगावला गेल्यानंतर तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना समोर कच्चेश्वर ब्रह्म तुकोबारायांच्या कीर्तनाला असे समोर येऊन बसले. कीर्तन चालू होतं. पायामध्ये घुंगरे घातले होते तुकोबारायांनी, गळ्यामध्ये विना होता, दंग होते भजनामध्ये. भजन चालू होतं तुकोबारायांचं लोहगावमध्ये. हे कच्चेश्वर ब्रह्माने आणि त्या रोगी माणसांनी बघितलं आणि ते कच्चेश्वर ब्रह्म तुकोबारायांच्या कीर्तनाला समोर येऊन बसले. बसल्यानंतर भजन जोरात चालू होतं. तुकोबारा ढुलत होते, भजन करत होते पांडुरंगाचं. आणि डोलता 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 तुकोबारायांचा असा तुकोबाराय भजन करता करता असे पडणार होते. तोल गेला होता तुकोबारायांचा. तेवढ्यात त्या कच्चेश्वराला वाटलं भजन करता करता तुकोबाराय आता खाली पडणार आहे असं वाटलं. आणि जसा तुकोबारायांचा तोल गेला होता तेवढ्याच त्या रोगी ब्राह्मणाने, त्या कच्चेश्वर ब्राह्मणाने तुकोबारायांना असा स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर तुकोबारायांना असं थांबवलं. भजन चालू होतं. आणि जसं कच्चेश्वराने तुकोबारायांना स्पर्श केला, स्पर्श केल्या केल्या त्या कच्चेश्वर ब्राह्मणाचा सुद्धा तो रोग मुक्त झाला, रोग नाहीसा झाला. आणि लगेच तुकोबारायांचा कच्चेश्वर ब्राह्मणाचा नुसता रोगच मुक्त नाही झाला महाराज, त्या कच्चेश्वर ब्राह्मणाला मोक्ष मिळाला. आणि तुकोबारायांनी सांगितलं की अरे तुला रोग काय, तुला मोक्ष सुद्धा मिळालेला आहे, तू काळजी करू नको, तुझा नक्कीच जन्म सोन्याचा होणार आहे. अरे त्या रोगी ब्राह्मणाने तुकोबारायांच्या नुसत्या संतांच्या नुसत्या चरणाला स्पर्श केला तरी तो रोग मुक्त झाला. तेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आया निगन घडे ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, मोक्ष सायू जता दोरे, मोक्ष सायू जता दोरे, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा जता जोडी. संत संत ऐसा संताचा महिमा, आवाज झाली बोलयाची सीमा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आलिंगन दिल्याने सुद्धा, कोणाला संतांना आलिंगन दिल्यानंतर मोक्ष मिळतो महाराज, रोग मुक्त होतो महाराज. मग ऐका ना, ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ऐसा संताचा महिमा, काय सांगावा, संतांचा महिमा सांगता सांगता बोलायची सीमा सुद्धा संपते, वाचा खुंटीत होते, सीमा संपते. मग काय संतांचा महिमा महाराज, ऐका ना.
ज्ञानोबा रायने रेड्यामुखी वेद बोलवला. ज्ञानोबा रायने रेड्यामुखी वेद बोलवला. ज्ञानोबा रायने निर्जू भिंत चालवली महाराज. ज्ञानोबा रायने स्त्रीचा पुरुष केला महाराज. हा सुद्धा संतांचा महिमा आहे महाराज. तुकोबा रायांच्या कीर्तनामध्ये सुद्धा मेलेला माणूस जिवंत झालं महाराज. नामदेव महाराजांनी महाराज अनेक कार्य केलेलं आहे. नामदेव महाराजांनी अवघ्या 5 वर्षाचा असताना नामदेव महाराजांनी सुद्धा त्यांच्या हातून स्वतः भगवान परमात्मा नैवेद्य खातोय महाराज. नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी महाराज. ज्ञानोबा रायने रेडामुखी वेद बोलवला. पण ज्ञानोबा रायने फक्त एकदाच बोलवला. का? कारण त्यांना पैठण निवासी जेवढे ब्रह्मवृंद असतील त्यांचा गर्भहारण करायचा होता. ज्ञानोबा रायने भिंत चालवली. ती सुद्धा एकदाच महाराज चालवली. चांगदेव महाराजांचा गर्भहारण केला महाराज. असा संतांचा असा अलौकिक महिमा आहे महाराज. मग ते संतांचा महिमा सांगून सांगून महाराज बोलायची सीमा संपली तुकोबा राय म्हणतात. एकच तुम्हाला मी संतांचं उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. ऐका, आपण ज्या वेळेस पंढरपूरला जातो, पंढरपूरला गेल्यानंतर जेव्हा आळंदीची वारी असते, पंढरपूरची वारी असते, त्यावेळेस एक रस्त्याने गाणं लागतंय. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका वेशीची मुलगी आहे, 16.5 वर्षाची मुलगी आहे. अरे त्या कान्होपात्रा नाव आहे तिचं, 16.5 वर्षाची मुलगी आहे. तिला आई माहित आहे पण तिला बाप माहित नाही. तिचं नाव मंगळवेढा हे गाव आहे कान्होपात्रेचं. आणि त्या मंगळवेढ्यापासून त्या गावापासून एक अशी दिंडी निघाली होती. दिंडी चालली होती घरासमोरून. आणि त्या कान्होपात्रेने आईला विचारलं, ही दिंडी कुठे निघाली आई? त्यावेळेस त्या कान्होपात्रेच्या आईने सांगितलं, ही दिंडी आपल्या घरी गावामध्ये मुक्काम करणार आहे. मुक्काम करत करत ती पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरला भगवान परमात्मा राहतात. असं म्हटल्यानंतर कान्होपात्रा म्हणते, आई ही दिंडी आपल्या गावामध्ये आज थांबणार आहे, मुक्काम करणार आहे. संध्याकाळी कीर्तन होणार आहे. मग मी कीर्तन सुरू झाल्यानंतर जाऊ का? कीर्तनाला जाऊ का मी? कान्होपात्रेची आई म्हणते, मी वाईट काम करते, निंदनीय मी काम करते. तू एका वेशेची मुलगी आहे. तू जर मंदिरामध्ये गेली तर लोक आपल्याला बोलतील, कीर्तनामध्ये तुला थांबून देणार नाहीये. तू अकुळात जन्माला आलेली मुलगी आहे, तू जाऊ नको. पण त्या कान्होपात्रीने हट्ट केला, नाही आई मला कीर्तनाला जावं लागेल, मला बघायचंय. त्या ठिकाणी बालहट्ट असतो. त्या कान्होपात्रेच्या आईने सांगितलं, कान्होपात्रा तुला कीर्तनाला जायचंय ना, तू जरी एका वेशेची जरी मुलगी असली ना, एक काम कर, कीर्तन सुरू झाल्यानंतर कीर्तनाला जा आणि कीर्तन संपायच्या आत तू वापस पुन्हा घरी ये. कान्होपात्रा कीर्तनासाठी गेली. एका कोपऱ्यामध्ये जाऊन उभी राहिली. मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तनकारांनी सांगितलं, आळंदी पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, आळंदी पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, इंद्राणी चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा पंत नाही. वारकरी संप्रदायासारखा पंत नसा अलौकिक वारकरी संप्रदाय आहे. भक्त पुंडलिकरायासारखा भक्त नाही. असा अलौकिक महिमा ज्यावेळेस कीर्तनकारांनी सांगितला, कीर्तन संपलं 2 तासाचं. सगळे लोक निघून जायला लागले. कान्होपात्रा कीर्तन ऐकत होती. कीर्तन संपल्यानंतर कान्होपात्रा त्या कीर्तनकाराच्या जवळ आली. कीर्तनकाराचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, ओ बाबा, ओ महाराज, तुम्ही कुठं निघाला आहात? तेव्हा कीर्तनकारांनी सांगितलं, आम्ही दिंडी आपली पंढरपूरला चाललेली आहे. दर मजल करत करत आम्ही पंढरपूरला जाणार आहे. कान्होपात्रा म्हणते, मलाही यायचंय की पंढरपूरला, मला काय करावं लागेल? ते पंढरपूर किती लांब आहे? सांगितल्यानंतर ते कीर्तनकार म्हणतात,
जम्बू या दीपा माझी जम्बूया दीप माझी एक पंढरपूर गाव जम्बूया दीप माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गाय धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव गाय चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गाव पंढरपूर एक गाव आहे त्या पंढरपूरला आम्ही चाललो आहे असं सांगितल्यानंतर सांगितलं त्या कानोपात्रेने सांगितलं अहो ऐका ना बाबा ऐका ना महाराज मी एका वेशीची मुलगी आहे मी अपवित्र कुळातील जन्माली आलेली आहे मला पंढरपूरला तुम्ही येऊ देणार का तुमच्या सोबत कीर्तनकाराने सांगितलं आमचा वारकरी संप्रदाय असा आहे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अरे आमच्या ठिकाणी कुणी येऊ शकतं आणि उद्धार करून घेऊ शकतात कानोपात्रा कीर्तनकारा सोबत दिंडी सोबत दर मजल करत 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 पंढरपूरला आली पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेचे स्नान केलं आणि सांगितलं की महाराजांनी पंढरपूर सोडायचं नाही तुला काय जमतं काय येतं तुला ती म्हणली मला नृत्य कला येते मला फक्त नाचता येतं कीर्तनकारांनी सांगितलं ऐका कानोपात्रा तू जरी एका वेश्येची जरी मुलगी असली तरी पण तू पंढरपुरामध्ये तुला उद्धार नक्कीच होणार आहे तुझा पंढरपूर सोडायचं नाही पंढरपुरामध्ये नाचायचं मंदिरामध्ये भजन करायचं ज्ञानोबा तुकोबारायचं भजन करायचं पांडुरंगाचं भजन करायचं मंदिर सोडायचं नाही पंढरपूर सोडायचं नाही शब्दावरती विश्वास ठेवला त्या कानोपात्रेने आणि दिंडीमध्ये गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं दर्शन बारीला लागली दर्शन करत करत पांडुरंगापर्यंत गेली पण त्या ठिकाणी त्यावेळेस पंढरपूर बिदर भाषाच्या ताब्यामध्ये ते पंढरपूर होतं आणि त्यांना समजलं कोणतरी अशी एक सुंदर एक मुलगी एका वेश्येची मुलगी आहे 16.5 वर्षाची मुलगी आहे लकलकती चांदणी आहे इतकी सुंदर ती आपल्या दरबारामध्ये नाचली पाहिजे त्या राजाला असं वाटायचं आणि त्या राजाने त्या प्रधानजीला पंढरपुरामध्ये पाठवलं आणि त्या कानोपात्रेला पकडण्यामध्ये आलं आणि सांगितलं कानोपात्रेला सांगितलं की तुला बिदर भाषाच्या ताब्यामध्ये द्यावं लागणार आहे आणि तुला त्यांच्या समोर नाचावं लागणार आहे तुला ऐका ना असं कळल्यानंतर कानोपात्र्यांनी लक्षात ठेवलं होतं कीर्तनकारांनी सांगितलंय महाराजांनी सांगितलंय मंदिर सोडायचं नाही मंदिरामध्येच नाचायचं भजन करायचं तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही सांगितल्यावरती जेव्हा ती काही सैन्य जेव्हा कानोपात्र्याला नेण्यासाठी आले त्यावेळेस कानोपात्रा म्हणते ऐका ना मला फक्त एकदाच पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या नंतर मी तुमच्याकडे येते तुमच्या दरबारामध्ये नाचायला येते जेव्हा कानोपात्रा दर्शन मारीला लागली
दर्शन करत 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 महाराज पांडुरंगाच्या चरणाजवळ गेली आणि स्वतः भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ असं त्या कानोपात्रीने जेव्हा दर्शन घेतलं, एका वेश्येच्या मुलीने पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाजवळ नतमस्तक झाली आणि आपला प्राणच दिला त्या कानोपात्रीने. प्राण दिल्यानंतर बारी थांबवण्यात आली. कोण मुलगी आहे, कोण मुलगी आहे तपासण्यामध्ये आलं. काही लोक म्हणायला लागले, अरे एका वेश्येची मुलगी आहे, अपवित्र कुळातील मुलगी आहे, हिने आपला देव बाटवला. त्या ठिकाणी काही ब्राह्मण लोक होते, असे म्हणायला लागले या मुलीने प्राण सोडलाय पांडुरंगाच्या चरणाजवळ. पण त्या ठिकाणी एक अनंत नावाचे शास्त्री ब्राह्मण होते. अनंत शास्त्री म्हणले, या का वेश्येची जरी मुलगी असली पण हिने पांडुरंगाच्या चरणाजवळ आपला प्राण दिलाय, याच्या अर्थ ही मुलगी नक्कीच चांगलं भजन तिने गायलं असेल. आणि त्या ठिकाणी सांगितल्यानंतर काही लोक म्हणले देव बाटावलाय. बरोबर अनंत शास्त्री म्हणले, मला रात्री 1 वाजता जेव्हा भगवान परमात्मा माझ्या स्वप्नामध्ये येईल, जे सांगन तेव्हाच काय करायचं त्या कानोपात्रीचं आपण बघून घेऊया. बरोबर रात्री ते प्रेताजवळ अनंत शास्त्री झोपले आणि बरोबर रात्री 1 वाजता भगवान परमात्म्याने अनंत शास्त्रीच्या स्वप्नामध्ये यावं आणि सांगितलं, हे अनंता तुझं मी सांगतसे अनंत पाहे पाहे कानोपात्रा पवित्रा. अरे आत्मकालेचे मामेव मुक्ता कलेवरम. आत्मा जाईपर्यंत या कानोपात्रेने माझे पाय सोडला नाही, हिची समाधी उजव्या हाताला बांधा असं सांगितल्यानंतर त्या अनंत शास्त्रीने त्या कानोपात्रेची समाधी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये उजव्या हाताला बांधली. महाराज तुम्ही आजही पंढरपुरामध्ये जा, गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पांडुरंगाचं दर्शन कधीच भेटणार नाही. अगोदर तुम्हाला एका वेश्येच्या मुलीचं दर्शन घ्यावं लागेल. आधी तुम्हाला एका वेश्येच्या मुलीचं त्या कानोपात्रीचं दर्शन घ्यावं लागेल. त्या ठिकाणी समाधी आहे कानोपात्रीची. त्या ठिकाणी ते वृक्ष उगवलेलं आहे, एक झाड उगवलेलं आहे. त्या झाडाचं नाव आहे तटरक्ष म्हणू. त्या तटरक्षाचं नाव, त्या झाडाचं दर्शन घ्यावं लागेल तुम्हाला. नंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागेल. मला सांगायचंय की या विश्वाचा चालक मालक भगवान परमात्म्याने जर एका वेश्येच्या मुलीला जर मंदिरामध्ये जागा दिली असेल तर आम्ही कमी आहोत का? काय करू शकत नाही महाराज. हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलाया सीमा, झाली बोलाया सीमा. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, संतांचा महिमा, संतांचा महिमा. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलयाची सीमा. संतांचा महिमा सांगून सांगून बोलायची सीमा संपते तुकोबाराय म्हणतात. सीमा म्हणजे काय? आपण कोमाळण्यावरून जर आपण केळीला जात असेल तर जेव्हा कोमाळण्या आणि केळीची जी सीमा आहे तेव्हा ती संपती, त्याला सीमा म्हणतात. संतांचा महिमा सांगून सांगून आपली वाचा खुंटीत होते, त्याला सीमा म्हणतात. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांचा महिमा सांगून सांगून याच्या पलीकडे अजून काय संतांचा महिमा. तीर्थ पर्व काळ अवघे पायापे सकळ. तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये असे तीर्थ आहेत, असे पर्वकाळ आहेत, पण त्या तीर्थांना आणि पर्वकाळांना सुद्धा संतांच्या चरणाजवळ लोटांगण घ्यावं लागतं महाराज. संतांच्या चरणाजवळ जावं लागतं महाराज. आता तीर्थ किती आहेत आपल्याकडे? तीर्थ किती आहे महाराज? तीर्थ आपल्याकडे 108 तीर्थ आहेत. तसे भरपूर आहे, पण महत्वाची तीर्थ आपल्याकडे 108 तीर्थ आहेत. 108 तीर्थापैकी महाराज आपल्याकडे एक गंगा नदी सर्वात मोठा तीर्थ आहे महाराज. ती गंगा नदी सर्वात मोठा तीर्थ आहे. हे तीर्थ आणि पर्वकाळ ज्यावेळेस माझे ज्ञानोबाराय ज्यावेळेस काशी विश्वनाथाला भेटण्यासाठी गेले होते, काशी विश्वनाथाला भेटायला गेले होते, त्या ठिकाणी नामदेव महाराज आणि माऊली काशी विश्वनाथाला भेटायला गेले, तेव्हा सुद्धा गंगा नदी ज्ञानोबारायांना मिठी मारते आणि दर्शन देते महाराज.
या तीर्थांना सुद्धा संतांजवळ जावं लागतं महाराज, संतांजवळ जावं लागतं। एकदा भक्त पुंडलिकराय त्यांची वारी चालू होती। वारी चालता चालता तीर्थयात्रा करत करत एका कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये गेले। त्या कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये भक्त पुंडलिकरांचा मुक्काम झाला। मुक्काम झाल्यानंतर रात्री 3-4 वाजता त्या ठिकाणी 3 स्त्रिया यायच्या। 3 स्त्रिया आल्यानंतर काळाकुट्ट वस्त्र धारण करून यायच्या आणि त्या कुकुट स्वामीच्या आश्रमातली सगळी सेवा करायच्या, झाडलोट करायच्या, रांगोळ्या काढायच्या आणि त्यानंतर सकाळच्या समयाला पवित्र होऊन शुद्ध होऊन पांढरा शुभ्र वस्त्र धारण करून पुन्हा आपापल्या ठिकाणी निघून जायच्या। हे भक्त पुंडलिकरायांनी बघितलं। पहिल्या दिवशी तसं झालं। दुसऱ्या दिवशी 3 वाजता त्या स्त्रिया आल्या, काळकुट्ट वस्त्र धारण करून आल्या, अपवित्र होऊन आल्या। त्या कुकुट स्वामीच्या आश्रमातली सेवा केली, झाडलोट केली, रांगोळ्या काढल्या आणि पहाटेच्या समयाला पूर्ण पवित्र होऊन पुन्हा आपल्या ठिकाणी निघून गेल्या। असं झाल्यानंतर भक्त पुंडलिकरायांना असं वाटलं की ह्या 3 स्त्रिया कोण असतील, येताना म्हटलं अपवित्र होऊन येतात, आपण विचारायला पाहिजे। भक्त पुंडलिकराय त्या स्त्रियांकडे गेले आणि म्हटले, तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये कोणत्याही बद्दलचा वाईट भावना नाहीये, तुम्ही कोण आहात? येताना तुम्ही काळं वस्त्र कुट्ट धारण करून येतात, झाडलोट करतात, रांगोळ्या काढतात आणि तुम्ही नंतर पवित्र होऊन निघून जातात, तुम्ही कोण आहात? त्या स्त्रियांनी सांगितलं, आमचं नाव गंगा, यमुना, सरस्वती, आम्ही अशा 3 स्त्रिया आहात। पण तुमच्यासारखे काही लोक आमच्यामध्ये स्नान करून जातात। आमचं नाव आहे गंगा, यमुना, सरस्वती, अशा 3 नद्या आहेत। काही पापी लोक आमच्यामध्ये आंघोळ करतात, स्नान करून जातात, त्यांचं पाप आमच्यामध्ये धुवून टाकून जातात आणि त्यांचं पाप आमच्यावरती घेतल्यानंतर ते पाप घालवण्यासाठी आम्हाला संतांकडे जावं लागतं, आम्हाला कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये यावं लागतं, इथे झाडलोट करावी लागते, इथे रांगोळ्या काढतो, इथे आम्ही पवित्र होतो, तेव्हा आम्ही आमच्या ठिकाणी निघून जातो। भक्त पुंडलिकरांना असा प्रश्न पडला, ह्या गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्या जर कुकुट स्वामींकडे येत असेल, जर पवित्र होत असेल, तर आपण सुद्धा कुकुट स्वामींना विचारायला पाहिजे। त्यावेळेस भक्त पुंडलिकरायांनी विचारलं, कुकुट स्वामी, तुमच्या आश्रमामध्ये 3 स्त्रिया येतात पहाटेच्या समयाला आणि काळकुट्ट वस्त्र धारण करून येतात आणि सकाळच्या समयाला पवित्र शुद्ध पांढरं वस्त्र धारण करून निघून जातात, कोण आहात त्या? तुम्ही काय केलं, कोणती साधना केली, कोणती उपासना केली? त्यावेळेस कुकुट स्वामींनी सांगितलं, मला गंगा माहित नाही, मला यमुना माहित नाही, मला सरस्वती माहित नाही, मी फक्त माझ्या आई वडिलांची सेवा केली, त्याच पुण्याईने या स्त्रिया पवित्र होत असेल। असं म्हटल्यानंतर भक्त पुंडलिकरांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, जर संतांच्या चरणाजवळ या जर तीर्थ गंगा, यमुना, सरस्वती जर पवित्र होत असेल, तर आपण सुद्धा आई वडिलांची सेवा करायला पाहिजे। 28 युग झाले भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये उभा आहे, भक्त पुंडलिकामुळे उभा आहे। तीर्थांना सुद्धा संतांच्या चरणाजवळ लोटांगण घालावं लागतं महाराज। आता ऐका, तीर्थ पर्वकाळाला सुद्धा लोटांगण घालावं लागतं। आता पर्वकाळ किती आहे आपल्याकडे? 12 वर्षातून एक पर्वकाळ येतो, त्याला म्हणतात सिंहस्थ कुंभमेळा। कुंभमेळा भरतो 12 वर्षातून 3 वेळेस। कुठं भरतो? एक आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा भरतो, एक उज्जैनला भरतो आणि दुसरा प्रयागला भरतो, असे 3 ठिकाणी, आणि अर्धा हरिद्वारला भरतो। 12 वर्षातून एकदा पर्वकाळ येतो, त्याच्यानंतर 3 वर्षातून एकदा पर्वकाळ येतो, त्याला म्हणतात अधिक मास, त्याला धोंड्याचा महिना म्हणतात। 3 वर्षातून पर्वकाळ एकदा येतो, त्याला अधिक मास म्हणतात, धोंड्याचा महिना म्हणतात त्याला। त्याच्यानंतर वर्षातून 4 पर्वकाळ आहेत, हे लक्षात ठेवा हा। वर्षातून 4 पर्वकाळ आहेत, त्यापैकी एक दसरा, दुसरा गुढीपाडवा, तिसरा अक्षय तृतीया आणि चौथा आहे दिवाळी पाडवा। असे 4 पर्वकाळ आहे महाराज, पर्वकाळ। आता त्यानंतर वर्षातून 4 पर्वकाळ येतात, त्याच्यानंतर महिन्यातून 2 पर्वकाळ येतात। कोणते? 2 एकादशी,
15 दिवसाची एकादशी याला सुद्धा 2 पर्वकाळ म्हणतात. 2 एकादशी हा पर्वकाळ आहे. त्याच्यानंतर वर्षातून आई वडिलांची आपण जेव्हा पुण्यतिथी करतो तेव्हा एक पर्वकाळ असतो महाराज. मग कुणी म्हणेल काव घरातला कुणीतरी व्यक्ती गेला आणि वर्ष श्राद्ध घातलं आपण, संपला का पर्वकाळ? संपला का आपला तिथी? नाही. साधू संत म्हणतात तुम्ही आई वडिलांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करा. तुमच्याकडे तरी जास्त खर्च होत असेल तर घरातल्या घरामध्ये नैवेद्य दाखवा. मग संत म्हणतात मग किती दिवस करायची? बाकीचे लोक म्हणतात तिथी. जोपर्यंत तुम्ही आई वडिलांची जमीन खाता, इस्टेट खाता, तोपर्यंत जोपर्यंत जमीन आहे तोपर्यंत तुम्ही त्यांची पुण्यतिथी करत राहा. याला सुद्धा पर्वकाळ म्हणतात. मग तीर्थ पर्वकाळ अवघे पायापे सकळ या सर्व तीर्थांना, सर्व पर्वकाळांना संतांच्या चरणावर लोटांगण घालावं लागतं. तेव्हाच महाराज संतांची भेट होत असते. तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. बरं ठीक आहे. सर्वांनी आपल्याकडे वेळ कमी आहे. सर्वांनी वर हात करा. भजन गायचंय. सर्वांनी वर हात करा. जोपर्यंत मी सांगत नाही हात खाली घ्या. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हात खाली घ्यायचा नाही. आपल्याकडे फक्त 10 मिनिटं बाकी आहे. सर्वांनी हात वरती करा. करा सर्वांनी वरती हात. भरत माऊलीवर करा. माऊली सगळ्यांचा फोटो घ्या. गेला पाहिजे आळंदीपर्यंत. आळंदीपर्यंत गेला पाहिजे. ज्ञानोबा रायांना आवाज आला पाहिजे. संजीवन समाधींना सुद्धा, माऊलींना सुद्धा कोंबळण्यामध्ये कीर्तन चालू आहे. सर्वांना वाटलं पाहिजे असं. घ्या. विठोबा हात खाली घ्या. घेतले का हात खाली? मावशी हात खाली घ्या. घेतले का? बर ठीक आहे. अलिंगन घडे मोक्ष साविज्यता जोडे, आईसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा. ज्ञानोबा रायांचा पदस्पर्शाने पावन झालेला आपल्या भूमीमध्ये हा चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या 2ऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा आज माझ्या वाटेला आली. ज्या ज्ञानोबा रायांच्या आळंदीमध्ये मी राहतो, थोडक्यात ज्ञानोबा रायांचं मला थोडंसं चरित्र बघायचंय, वर्णन करायचं आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. ज्ञानोबा राय ज्यावेळेस आता संजीवन समाधी सोहळा झाला, ज्ञानोबा रायांनी, संतांनी सुद्धा अनेक सोसलेलं आहे महाराज. ज्यावेळेस ज्ञानोबा रायांना मांडे खाण्याची इच्छा झाली होती, मांडे खाण्याची इच्छा झाली आणि ती प्रगट केली मुक्ताबाईंकडे. 7 वर्षाची आमची मुक्ताबाई असताना ज्ञानोबा राय म्हटले, मुक्ता मला मांडे खाण्याची इच्छा झालेली आहे, त्यासाठी काय करावं लागेल? आमची मुक्ताबाईने सांगितलं, दादा
आपल्याकडे मांडे खाण्याची इच्छा आहे, पण आपल्याकडे सामुग्री तयार आहे, पण आपल्याकडे खापर नाहीये. माझी मुक्ताबाई 7 वर्षाची माझी मुक्ताबाई सोपन काकाकडे जातात. सोपन काकाला विचारतात, मी आळंदीला जाते, ज्ञानोबा रायांना मांडे खाण्याची इच्छा झालीये, खापर घेऊन येते. सोपन काका म्हणतात, मुक्ता तू जाऊ नको आळंदीला, तुला खापर कोणी देणार नाही. कारण आताच ज्ञानोबा राय मधुकरी मागायला गेले होते आणि त्या विसोबा खेचरने सुद्धा मधुकरी ज्ञानोबा रायना दिली नाही. त्या मधुकरीमध्ये त्या झोळीमध्ये अरे दगड टाकला, अरे माती टाकली त्या झोळीमध्ये आणि ज्ञानोबा रायांनी ताटी बंद केली. ताटी बंद केल्यानंतर ज्ञानोबा रायांनी सुद्धा माऊली मुक्ताबाई म्हणतात, ज्ञाना तुम्ही योग्यांची माऊली आहे, साधकाचा मायबाप आहात तुम्ही भजन करता, कीर्तन करताना तुम्ही ताटी का बंद करताय, तुम्ही ताटी उघडा ज्ञाना राजा. मुक्ताबाईने सुद्धा ज्ञानोबारांना ताटी उघडायला लावली महाराज. ज्या वेळेस ज्ञानोबारांना मांडे खाण्याची इच्छा झाली होती, माझी मुक्ताबाई सिद्धपेठामध्ये राहत होते. 4 भावंडे, निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका, मुक्ताबाई. आळंदी पासून 1 किलोमीटर अंतरावरती सिद्धपेठ आहे, त्या ठिकाणी झोपडीमध्ये माऊली राहत होते आणि त्या ठिकाणी माझी मुक्ताबाई खापर मिळण्यासाठी, खापर आणण्यासाठी आळंदीकडे निघाल्या. आळंदीमध्ये गेल्यानंतर कुंभारवाड्यामध्ये गेल्या आणि कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर माझ्या मुक्ताबाईने आवाज दिला, ए कुंभार मावशी, कुंभार मावशी, माझ्या ज्ञानोबा रायांना भूक लागली हो, मला सामुग्री आहे आमच्याकडे, मांडेचे भोजन करायचंय, त्यांना खापर द्या ना. कुंभार मावशी म्हणली, तुम्ही संन्यासाची मुलं, तुम्हाला वाळीत टाकलेलं आहे सिद्धपेठामध्ये, तुम्हाला जर खापर द्यायचं असेल तर सगळ्यांना लोकांना आळंदीमधल्या कळल, आम्हाला आळंदीतून काढून देतील, मी तुम्हाला खापर देते. मुक्ताबाईला म्हटली, खापर देते, पण आमच्या घरातले जेवढे कामं आहे ना, ते कामं झाल्यानंतर देते मी खापर तुम्हाला. पण माझी 5 वर्षाची माझी मुक्ताबाई म्हणते, त्या आई साहेबाईला म्हणते, आई कुंभारीन मावशी, मी या ठिकाणी तुमच्या घरातली कामं करते. माझ्या मुक्ताबाईने त्या कुंभार मावशीच्या घरातली चुनचुन कामं करावी, भांडे घासावी, तांदूळ निसावं, घरातलं कामं केले. 12 वाजले होते आणि 12 वाजता त्या कुंभार मावशीने मुक्ताबाईला खापर दिलं. खापर दिल्यानंतर अशा घराच्या बाहेर निघाल्या. अशा बाहेर निघाल्यानंतर माझे मुक्ताबाई खापर घेऊन आणि त्या घरातल्या मालकाने बघितलं. मालक कुठून तरी आले आणि सांगितलं, ए मुक्ता, काय घेऊन निघालीस तू सिद्धपेठामध्ये? माझी मुक्ताबाई म्हणते, माझ्या ज्ञान दादाला भूक लागलीये, मांडे खाण्याची इच्छा झालीये, तुमच्या घरातून मी खापर घेऊन चालले. असं म्हटल्यानंतर त्या घरातल्या मालकाने सांगितलं, ए अरे मुक्ता, तुम्ही संन्यासाची मुलं आहात ना, या आळंदीतल्या ब्रह्म लोकांना जर कळालं की खापर घेऊन चालले म्हणून तू, आम्हाला आळंदीमध्ये राहून देणार नाही. ते खापर हिसकावून घेतलं त्या घरातल्या मालकाने आणि खापर घेऊन आतमध्ये मुक्ताबाई ती खापर घेऊन निघून गेल्या. मुक्ताबाईकडे आकाशाकडे बघितलं, अरे या मालकाने जरी खापर घेतला असेल, आता मला खापर कोण देणार आहे? अरे पुढे जावं तर घर नाही, मागे यावं तर घर नाही, अरे कुणाच्या घरामध्ये जावं? माझ्या ज्ञानोबारांना तिकडे भूक लागली असेल, आता मांड्याचं भोजन कसं करून द्यायचं? आकाशाकडे बघितलं माझ्या मुक्ताबाईने महाराज. आणि आई असते तर मला लवकर खापर मिळालं असतं, लवकर मला मांडेचं भोजन मिळालं असतं. त्या मालकाला सांगितलं, ओ दादा, मला निदान मातीचं भांड तरी द्या ना. पण माझ्या मुक्ताबाईला मातीचं भांड सुद्धा मिळवू दिलं नाही महाराज. त्या आळंदीमध्ये आज असं सांगावशी वाटतंय की आज आळंदीमध्ये महाराज कुत्र सुद्धा उपाशी राहत नाही महाराज. ज्ञानोबारायांची किती मोठी कृपा आहे महाराज आज. पण त्या काळामध्ये ज्ञानोबारायांना मधुकरी मिळवू दिलं नाही, मुक्ताबाईला खापर सुद्धा मिळवू दिलं नाही. आता मुक्ताबाई काय करतात, समोरच्या घरामध्ये जातात, शेवटचं घर बाकी होतं, शेवटच्या घरानंतर गेल्यानंतर आवाज दिला, ओ कुंभार मावशी, मला खापर मिळेल का हो? ज्ञान दादाला भूक लागलीये, आमच्याकडे सामुग्री आहे पण खापर लागत होतं आम्हाला मांडे करण्यासाठी. त्या कुंभार मावशीने आतमध्ये घरामध्ये घेतलं मुक्ताबाईला, डोक्यावरून असा हात फिरवला. हात फिरवल्यानंतर मांडीवर बसवलं. अगं मुक्ता, तुझी आई वडील जरी लहानपणा असताना तू निघून गेली असती, पण ऐक ना मुक्ता, हे खापर घे आणि जा, ज्ञानोबा रायांना भूक लागली असेल, मांड्याचं भोजन दे त्यांना. ती मुक्ताबाई
आळंदीच्या वेशीपर्यंत आल्या. खापर घेऊन आल्यानंतर वेशीपर्यंत आल्या आणि तिकडून घोड्यावरती बसून विसोबा खेचर ते काका येत होते. आणि त्या विसोबा खेचर काकांनी मुक्ताबाईला बघितलं आणि आवाज दिला, ए मुक्ताई, संन्यासाची कार्टे तुम्हाला आळंदीमध्ये प्रवेश नाही सांगितलं होतं ना, तुम्ही आळंदीमध्ये का आलात? हातामध्ये काय आहेत? माझ्या छोट्याशा 7 वर्षाच्या मुक्ताबाईने म्हणावं, ओ काका, माझ्या ज्ञानदादाला भूक लागलीये, मांडीचं भोजन करायचंय त्यांना, पण खापर नाही हो आमच्याकडे, मी आळंदीमध्ये खापर न्यायला आले आहेत. अरे त्या विसोबा केसरने काय करावं? घोड्यावरती बसलेले विसोबा केसर तसेच घोड्यावरून उतरले आणि माझ्या मुक्ताबाईच्या कमरड्यामध्ये लात घातली आणि खापर घेतलं आणि त्या मातीमध्ये टाकलं आणि जागेवर फोडून टाकलं ते खापर आणि त्या खापराचे तुकडे तुकडे केले. जेव्हा मुक्ताबाई रडत निघाल्या, अरे जे खापर होतं तेही फोडून टाकलं. मग मुक्ताबाई म्हणा लागल्या, काका मारू नका हो, खापर देऊ नका, पण मारू नका हो, मारू नका ना, मला माझ्या ज्ञानदादाला भूक लागली हो, मारू नका ना. तिने आकाशाकडे बघावं, आईची आठवण करावी. काय करावं? माझ्या मुक्ताबाईला जेव्हा विसोबा खेचरने मारलं तेव्हा मुक्ताबाई सिद्धपेठामध्ये जात असतात आणि जाता जाता तेव्हा सोपन काकांनी बघितलं आणि रडत होती मुक्ताबाई. अरे धावपळ करीत होती मुक्ताबाई, चालत होती, रडत होती मुक्ताबाई. अख्खं लालबुंद मुक्ताबाईचं शरीर झालं होतं. काय करावं? सोपन काकांनी बघितल्यानंतर मुक्ताबाईला आवाज दिला, ए मुक्ता, तुला कुणी मारलं? कुणी मारलं? तो मुक्ताबाई म्हणते, मला विसोबा खेचरने मारलं हो, मी मांडीचं खापर घेऊन येत होते आणि ते खापर फोडून तर टाकलंच, मला मातीचं भांड पण दिलं नाही आणि मला मारल्यानंतर सोपन काकांनी बघितल्यावरती एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून रडतात. ते सगळा क्षण निवृत्तीनाथ दादांनी बघावं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी आवाज दिला, ए मुक्ता, अगं काय झालंय तुला? आईची आठवण आली का? बाबाची आठवण आली का तुला? पण मुक्ताबाई म्हणते, नाही दादा, नाही दादा, निवृत्तीनाथ दादा, नाही, मला आईची नाही आठवण आली, मला बापाची नाही आठवण आली, माझ्या ज्ञानदादाला भूक लागली हो, मी आळंदीमध्ये गेले होते, खापर आणण्यासाठी गेले होते, पण मला विसोबा खेचरने मारले हो. असं म्हटल्यानंतर मुक्ताबाई म्हणतात, दादा, ओ दादा, तुम्ही माझे दादा आहात ना, तुमच्यावरती सगळी जबाबदारी आहे ना. निवृत्तीनाथ महाराजांनी खापर द्या ना मला. निवृत्तीनाथ महाराजांना सुद्धा ते खापर देता नाही आलं आणि निवृत्तीनाथ महाराज सुद्धा लोटांगण घालता जमिनीवरती, त्यांना सुद्धा खापर देता नाही आलं. आणि माझ्या ज्ञानदादांनी बघितलं आणि ज्ञानदादांनी बघितल्यानंतर माझी मुक्ताबाई धावत गेली, ज्ञानदादाला अशी मिठी मारली आणि सांगितलं, ज्ञानदादा, मी खापर आणायला गेले होते, मला मिळू दिलं नाही. आणि त्यावेळेस निवृत्तीनं ज्ञानदादा म्हणतात, माऊली म्हणतात, तुला फक्त खापरच पाहिजे ना, तू फक्त सामुग्री तयार कर. माझ्या मुक्ताबाईने सामुग्री तयार केली आणि केल्यानंतर माझ्या ज्ञानोबारायांनी त्यांची पाठ लालबुंद केली. त्यांचा जठर अग्नी प्रज्वलित केला, पाठ लालबुंद केली आणि सांगितलं, मुक्ता, माझी पाठ लालबुंद झालेली आहे, तू माझ्या पाठीणीवरती मांड भाज. म्हटल्यानंतर माझ्या मुक्ताबाईने ज्ञानोबारायांच्या पाठीणीवरती मांड भाजलं आणि महाराज मांड भाजल्यावरती डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सहज माझ्या मुक्ताबाई ज्ञानोबारायांच्या अशा पाठीणीवरून हात फिरवला, तेव्हाच ती अग्नी शांत झाली. ज्ञानोबाराय म्हटले की जेव्हा मुक्ता, मला जर विजा होत असेल असं वाटत असेल तुला, जेव्हा तू माझ्या पाठीवरून हात फिरवल्यावर केव्हाच माझी भीत शांत झाली आणि मीच मांडेचं भोजन दिलं महाराज ज्ञानोबारायांना. हेच आहे मग तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. ज्ञानोबारायाने भक्ताची सेवा केल्यानंतर देवाला सुद्धा सेवा प्राप्त होत राहते. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम विठोल जय विठोल. बोली पुढे वेले मा पुढे उतरे क्षमा परारमा, नाही उच्चारिला अधिकार फुला म्हणे ज्ञानेश्वरा पाया. ज्ञानदेव तुकाराम कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.